मारामारी जी काही झाली, आता बघा त्याचे दोन त्याच्या बाजू आहेत. पहिली बाजू मी समर्थन करत नाही, पण ही बाजू पण नक्की आहे की ज्याच्या त्या सगळ्या आपल्या एमएलए हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये ज्यानंतर रेड झाली तर अतिशय अनियमितता आढळली. अर्थात ही कुठेतरी आमची विधानमंडळ म्हणून आमची चूक आहे, कारण अशा गोष्टी कोणी पॉईंट आऊट करायच्या आधी त्या यायला पाहिजे होत्या. पण हे खरं आहे की अतिशय वाईट दर्जाचं त्या ठिकाणी जेवण दिलं जात होतं. पण याचा अर्थ आमदारांनी मारामारी करावी असा नाही, आमदारांनी तक्रार करायला पाहिजे होती आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. देवेंद्रजी, तुम्ही तुमची अख्खी कारकीर्द मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये काढली आहे आणि त्याच ठिकाणचं जेवण तुम्ही जेवत होता. होय, मला नाही आठवत कधी की तुमचा असे नाही, कुठले व्हिडिओ आले कधी- असतील कधी वगैरे. तशी अडचणी आणि आली नाही. तिकडे पण काय खूप ग्रेट जेवण होतं असं पण नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे पण आपण त्याही केसमध्ये लगेच FIR पण त्या ठिकाणी दाखल केला. अर्थात आता लोकांची इच्छा आहे की खूप स्ट्रॉंग FIR तुम्ही दाखल करा, पण आपल्याला माहिती आहे की शेवटी मारामारी किती झाली आणि जखम किती झाली याच्या आधारावरच FIR होतो, त्यामुळे त्याच्यातही FIR केला.